नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी नांदेडचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत 8 वेळा बैठका व 1 वेळा सुनावणी माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांनी आणि सध्याचे जिल्हाधिकारी यांनी 4 बैठका घेऊन सुद्धा दिव्यांगांच्या प्रश्नावर गंभीरपणे कनिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रोसिडिंगचं किंवा आदेश आणि निर्देशाचं पालन न केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक दिव्यांगांना अनेक प्रश्नासाठी संघर्ष करून मोर्चे आंदोलन करून शासन प्रशासनाकडे निवेदन देऊन सुद्धा एकाही निवेदनाची दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दिव्यांग मंत्री, दिव्यांग कल्याण आयुक्त, दिव्यांग कल्याण सचिव अनेक संबंधित मंत्र्यांना दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या मार्फत दिव्यांगांच्या प्रमुख मागण्यासाठी निवेदन सादर करण्यात आलेले आहे आणि या निवेदनामध्ये माननीय मंत्री महोदयांना विनंती करण्यात आलेली आहे, आपण लक्षपूर्वक या निवेदनाचा विचार करून दिव्यांगाच्या प्रश्नाला त्वरित न्याय हक्क मिळावा. अनेक दिव्यांग बांधवांना दिव्यांगाचा कायदा करून सुद्धा दिव्यांग हक्काची कायद्याची अंमलबजावणी नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना कायद्याची माहिती नाही. अनेक अधिकाऱ्यांना दिव्यांगाच्या कायद्याची माहिती नसल्यामुळे दिव्यांगांना हक्क मिळत नाहीत. म्हणून ग्रामसेवक आणि तलाठीमार्फत गावोगावी ग्रामसभा घेऊन दिव्यांगाच्या हक्काच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून ग्रामसभा आयोजित करून माहिती देणे. नंबर 2, दिव्यांगांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आमदार आणि खासदार निधी यामध्ये दिव्यांगासाठी राखीव निधी असून सुद्धा अनेक ग्रामपंचायतनं पंचायत समिती तर दिलेलेच नाही. जिल्हा परिषद तेवढी दरवर्षी दिली जाते, पण ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायतमध्ये उठाव होत नाही आणि मागणी केल्यानंतर ग्रामसेवक आमच्याकडे निधी उपलब्ध नाही असे कारणं सांगितले जातात. म्हणून दिव्यांग हक्क कायद्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे. दिव्यांगांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिकेचा 5% निधी मिळाला पाहिजे, हे प्रमुख दुसरी मागणी. तिसरी मागणी, दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र शोध मोहीम. आपल्या गावामध्ये ग्रामसेवकाकडे जे ग्रामपंचायतचा निधी दिला जातो तो ग्रामपंचायतचे सरपंच आणि यांनी राजकारण समोर करून बोगस दिव्यांगांना तो ग्रामपंचायतचा, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये दिव्यांगाचा 5% निधी दिला जातो, पण ते पोर्टल प्रमाणे त्यांची तपासणी करून त्यात खऱ्या दिव्यांगांना 5% निधी मिळाला पाहिजे आणि बोगस असेल त्यांच्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे. यासाठी दिव्यांगाच्या अनेक मागण्यासाठी माननीय मंत्री महोदय यांच्याकडे निवेदन सादर केलेले आहे. मंत्री महोदयाने लक्ष देऊन दिव्यांगांना हक्क द्यावा.